नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप एरंडे. आपलं बळीराजा ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. आणि आता जी सरकारने जी कर्जमाफी केलेली मित्रांनो शेतकरीची केली म्हणजे अजून काय शेतकऱ्याच्या हातात काही पडेल नाही. म्हणजे अजून त्याला नियम अटी काय लागू होतील ते आणि नंतर शेतकऱ्याला काय मिळेल त्या गोष्टी. आता त्याच्यामध्ये काय केलं सरकारने की बुवा जे थकीत आहे त्यांना 2 लाख रुपये आणि जे रेग्युलर कर्ज भरतात, नियमित कर्ज भरणारे लोक आहे त्यांना 50,000 रुपये म्हणजे असं जाहीर केलं आहे. अजून ते भेटायचं आहे. पण वास्तविक पाहता मित्रांनो याच्यामध्ये काय झालं आहे की बुवा जो थकीत आहे याला 2 लाख आणि जो नेहमी भरतोय त्याला 50,000. म्हणजे कुठंतरी एक शेतकऱ्यावर अन्याय झाला ही एक भावना आहे. एक तर तुम्ही 7/12 कोरा करणार म्हणत होते तो कोरा झालाच नाही. कारण 2 लाखाच्या वर कर्ज असलं तर ते तुमचं हे होऊ शकत नाही, माफ होऊ शकत नाही, तुम्ही माफीत बसू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट जी नियमित भरतो त्याला 50,000 म्हणजे त्यांना कर्ज काढलेलं होतं आहे की नाही. त्यांना कर्ज काढलं म्हणूनच त्यांना भरलंय. पण मग तशा बी लोकाला कमीत कमी तुम्ही ते 2 लाख रुपये जर काढला असेल तर त्याला डायरेक्टली त्याच्या खात्यावर तुम्ही 2 लाख द्या, 1.5 लाख काढला असलं 1.5 लाख द्या. म्हणजे त्याला ते अनुदान स्वरूपात तो पैसा द्या. म्हणजे त्याच्यामध्ये एक हे उत्साह राहील की बाबा चला सरकार आपण नेहमी कर्ज भरतो तरी आपण काय तोट्यात नाही. म्हणजे गंमत अशी होऊ राहिली शेतकरी मित्रांनो की जो नेहमी भरतो त्याला असं वाटू राहिलं की आपण भरून चुकी केली काय. मग तो पुढच्या वेळेस आता जे 50,000 रुपये ज्यांना घेतले तो पुढच्या वेळेस खरंच कंटिन्यू कर्ज भरेल का, तर तो भरणार नाही. तो थकीत राहणार. त्याला माहिती आहे सरकार कर्जमाफी देत आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो का बुवा शेतकऱ्याला सरकार कर्जमाफी देतं म्हणजे उपकार नाही करीत. मग आता काही जण म्हणते बाबा बाकी शेतकरी भरतात, मग बाकी शेतकऱ्याला काय भरायला झालंय. तर त्याच्यामध्ये एक असं मित्रांनो की जे कोरडवाले जे शेतकरी आहे ते त्यांचं कर्ज भरण्याचं प्रमाण खूप कमी आहे, खूप जादा आहे. म्हणजे ते भरू शकत नाही. आणि जे बागायतीदार क्षेत्रवाले जे शेतकरी आहेत ते कर्ज भरतात. त्यांच्याकडे जर थोडी जमीन असली तर ते भरू शकत नाही. कारण आज शेतकऱ्यांना काढलेल्या उत्पन्नाला योग्य भाव मिळत नाही, पहिली ही गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की बुवा सरकारला जर वाटत असेल का शेतकऱ्यांना कर्ज भरावा तर त्यांनी त्याच्यावर विचार केला पाहिजे की बुवा आपण 3-4 वेळेस कर्जमाफी देऊन सुद्धा शेतकरी थकीत का आहे. तर ह्या मुद्द्याला त्यांनी हात घातला पाहिजे की शेतकऱ्यांनी स्वतः कर्ज भरावा. ह्यासाठी सरकारने काहीतरी पावलं उचलले पाहिजे. आता त्याला जर काही पावलं उचलायला गेले मित्रांनो तर त्याला पहिलं कारण फक्त एकच आहे की बुवा तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला, त्याच्या घामाला, त्याच्या कष्टाला योग्य मोबदला द्या. आणि दुसरी गोष्ट आहे की बुवा जसं तुम्ही कर्जाचं म्हणताय तर तुम्ही स्वामीनाथन आयोग लागू करा किंवा त्याच्या मालाला योग्य भाव द्या, हे तर झालंय मित्रांनो. पण त्याच्यामधली एक गोष्ट अशी आहे की तुम्ही जे शेतकऱ्याकडे माल असताना म्हणजे आपल्या देशातल्या शेतकऱ्याकडे माल असताना तुम्ही जे आयात निर्यातीचे जे धोरण आहे ना त्याच्यावर बी नियंत्रण ठेवा. आता सरकार काय करतं मित्रांनो की बुवा ज्यावेळेस आपल्या देशातल्या शेतकऱ्याकडं जो माल आहे, जे उत्पन्न आहे, आपल्या देशात पण उत्पन्न आहे, आपला शेतकरी पण ते उत्पन्न घेतोय, तेच उत्पन्न सरकार दुसऱ्या देशातून आयात करतं. मग आपल्या देशातल्या मालाचे भाव पडतात. मग आता हे फेडावं कोणाला लागणार की याला जबाबदार पण तुम्हीच आहे, म्हणून तुम्हाला कर्जमाफी द्यावा लागते, हे एक लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट की जे कोरडवाहू जे शेतकरी आहे एक तर त्यांना कर्जच कमी मिळतंय, बागायती क्षेत्राला जास्त कर्ज देतात आणि जे कोरडवाहू आहे त्याला त्या क्षेत्राला कमी कर्ज मिळतं. मग असं नाही होताना की बुवा तुम्ही कोरडवाहू शेतकऱ्याला आणि बागायतदार शेतकऱ्याला समान कर्ज द्या. आणि दुसरी गोष्ट जसं मी सांगितलं की बुवा तुम्ही शेतकऱ्याचा 7/12 जर एकदाच कोरा केला मग ते तुम्ही
त्यांना कशासाठी घेतलं आहे शेतकऱ्यांना, तर ते हाऊसिंग लोन असू द्या, ट्रॅक्टरवरचं लोन असू द्या, काय काय त्यांना घेतलं आहे. समजा वाहनाचं लोन जाऊ द्या, ट्रॅक्टरचं लोन नका देऊ, पण त्याचं हाऊसिंगचं लोन असेल किंवा शेतीच्या डेव्हलपमेंटसाठी घेतलेलं लोन असेल, त्याला आपण क्रॉप लोन म्हणतो आहे. म्हणजे ते एकदाच त्याचा नील करायचा अर्थ म्हणजे आमच्या शेतकऱ्याला काय समजतंय, नील म्हणजे हा शब्द काय आहे की माप म्हणजे काय, तर आमच्या सातबाऱ्यावर बोजाच राहणार नाही. आणि असं करून ज्यावेळेस तुम्ही एकदाच तसं केल्यानंतर की बुवा नंतर तुम्हाला काय नियोजन करायचं की बुवा शेतकऱ्यांनी स्वतः त्याचं कर्ज स्वतः भरलं पाहिजे, याच्यावर तुम्हाला भर द्यावं लागेल. मग ते देताना काय करावं लागेल, तर बुवा शेतकऱ्यासाठी त्याच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. त्याला अनेक काही ज्या सुविधा आहे, म्हणजे शेतापर्यंत तुमचे सोयीचे अजून रस्ते पण नाही मित्रांनो, शेताला अजून रस्ते पण नाही. दुसरी गोष्ट बुवा शेतकरी रात्री इच्चू काट्याचं इकडं तिकडं मरून त्याचा जीव धोक्यात घालून ते रात्री तुम्ही लाईट देतात, तो शेतकरी त्याच्या कुटुंबापासून बाहेर राहतोय, म्हणजे शेतात राहतोय, त्याचं कुटुंब घरी राहत आहे. म्हणजे अशा वेळेस ती पण विचार त्या सरकारला करावा लागेल. आणि दुसरी गोष्ट का बुवा शेतकऱ्यासाठी जी विमा आहे त्याच्यामध्ये तुम्ही वाढ करा. कारण आता अतिवृष्टी ज्यावेळेस असं होतं मित्रांनो की आपण कोणत्याही मालाचा जर विमा घेतला तर त्याच्यावर मरणाची अटी आहे, एवढाच पाऊस पडला पाहिजे, तेवढाच मिली झाला पाहिजे. म्हणजे आज जर विचार केला ना मित्रांनो, तर आता गहू आहे, गहू जर भिजला तर गव्हाचा कलर जातो, चपाती त्या गव्हाचीच होणार, खाणार बी तेच लोक, चव पण तीच लागणार, पण फक्त गव्हाचा वरचा कलर गेला म्हणून तो 300-400 रुपये क्विंटलना त्याचा भाव कमी होणार. मग याचा फटका कोणाला बसणार? शेतकऱ्याला. आणि हे काय पाहणार की गहू उभा आहे, त्याची नुकसान झाली नाही. तर ह्या गोष्टी जोपर्यंत सरकार हाताळीत नाही, जोपर्यंत सरकार शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव देत नाही, तोपर्यंत सरकारला कर्ज माफी ही नेहमी करीत राहावं लागणार आणि शेतकरी ते घेत राहणार. कारण तुम्ही जर त्याला सक्षमच बनवलं नाही त्याचं कर्ज भरायला, तर याचा दोष शेतकऱ्याचा नाही, तो तुमचा आहे. कारण आमच्या मालाचे भाव ठरवायचा अधिकार कोणाचा आहे, तर तो तुमचा आहे. एक तर आम्हाला स्वामीनाथन आयोग लागू करा, योग्य मालाला भाव द्या, नाही तुम्ही कर्जमाफी देऊ नका, काहीच करू नका, फक्त आमचा मालाचा भाव ठरायचा अधिकार फक्त शेतकऱ्याला द्या, त्याचा मालाचा भाव ठरायचा अधिकार कोणाला द्या? शेतकऱ्याला द्या. मग बाकी काहीच नका देऊ. मग बघा शेतकरी कसं कर्ज भरतो, आणि जर नाही भरलं तर तुम्ही जप्ती आणा. पण म्हणजे तुम्ही चौकून शेतकऱ्याला संकटात सापडायचं, वरून त्याचं उत्पन्न निघायच्या आधी तुम्ही बाहेरून माल आयात करायचे, त्याचं उत्पन्न मार्केटला येऊस्तर त्याचे भाव पडले जातात. ह्या गोष्टीचा तुम्ही विचार नाही करणार आणि वरून आमच्यावर उपकार केल्यासारखं करणार की बुवा आम्ही कर्जमाफी दिली. ठीक आहे, दिली, आम्ही त्याचा आनंद मानतो आणि ते तुमचं काम आहे, ते तुम्हाला द्यायच लागणार. पण मग त्याच्यामध्ये की बाबा शेतकरी आत्महत्या का करतो, शेतकरी कर्ज थकीत का राहतो, याच्या खोलवर आजपर्यंत कोणतं सरकार गेलंय का नाही? आज कोणाचं सरकार असून दे, अजून शेतकरी आत्महत्या करतोय. मग हे याचं मूळ शोधायचं सोडून तुम्ही वरची वर मलमपट्टी करून जमणार आहे का? म्हणजे जखम एका बाजूला आहे आणि तुम्ही पट्टी एका बाजूला करू राहिले, तर ती जखम मिळणार आहे का? तर सरकारला आपलं हेच म्हणणं आहे मित्रांनो की बाबा शेतकरी स्वतः कर्ज भरायला सक्षम कसा बनवल याचा विचार करा. शेतकऱ्यांना आत्महत्या नाही करावा म्हणून त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल हे करा. का आज कोणाला हाऊस थोडीशी मित्रांनो की स्वतःचा जीव स्वतः घ्यायचा, कोणाला वाटत नाही जगा म्हणून. म्हणजे ह्या ज्या गोष्टी ना मित्रांनो, तर याचा विचार सरकारने केला पाहिजे आणि त्यावेळेस ह्या गोष्टी होणार. नाहीतर तुम्ही जर सांगितलंय बाबा आता कर्जमाफी, ठीक आहे, आता कर्जमाफी तुम्ही केली, ती आमच्या हातात जाहीर केली, अजून काही हातात नाही पडली,
पण जरा बी तुम्ही कर्जमाफी केली तर आम्हाला परत कर्ज काढावंच लागणार आहे. परत अतिवृष्टी आहेच, परत आमच्या मालाला योग्य भाव नाही. बरं एकूण तिकून ते मालाला भाव नाही ही तर द्या सोडून गोष्ट, पण दुसरं खर्च लागणारा तुम्ही 3 पट वाढवला. आज खताचे भाव कुठे आहे, औषधाचे भाव कुठे आहे, म्हणजे एवढी भयानक परिस्थिती सध्याच्या काळात आहे. म्हणजे सरकार सांगतंय उत्पन्न दुप्पट केलंय. दुप्पट नाही मित्रांनो, उत्पन्नाला लागणारा खर्च मात्र सरकारनं 3 पट केला. आणि आपण असं बोललोय तर काही लोकांना काय वाटतं की बुवा हे विरोधी आहे, सरकारचे विरोधी आहे. तर पहिलं मित्रांनो आम्ही शेतकरी आहे. शेतकरी म्हणून आम्ही बोलतोय. आणि सरकार नाही काय, सरकार देतंय काय, बुवा सरकारला आम्ही मागतो काय, सरकार देतंय काय. तुम्ही स्वामीनाथन आयोग लागू करा, मालाला योग्य भाव द्या, आयात निर्यातीचं याच्यावर हे करा, नियंत्रण ठेवा. का शेतकरी सक्षम बनणार नाही, का होत नाही याच्यावर विचार करा. आणि सरकारला माझी हात जोडून विनंती आहे, सरकार मायबाप, की बुवा तुम्ही नेहमी जर कर्जमाफी करीत राहिले तरी आम्ही घेत राहणार, कारण तो आमचा हक्क आहे असं आम्ही सांगणार. जोपर्यंत तुम्ही एक तर आमचं स्वामीनाथन आयोग लागू करा, नाही तर आमच्या मालाचा भाव ठरायचा अधिकार आम्हाला द्या. बाकी काही करू नका. मग तुम्ही तसं बाकी प्रोडक्ट कंपन्या बनवतात ना, त्यांच्या मालाचे भाव ठरवायचा अधिकार त्यांना आहे ना, तसं आम्हाला द्या. हे जर केलं ना मित्रांनो, तर सरकारवरचं जे कर्ज आहे ना ते शेतकरी फेडीन. पण तुम्हाला हे काही करायचं नाही, फक्त आम्ही केलं हे दाखवायचं. म्हणजे आम्ही तुमच्या मागे झेंडे घेऊन पळले पाहिजे, हेच चालू आहे मित्रांनो हे लोकांचं. कारण शेतकरी जर सक्षम बनला तर यांच्या सभेला जाऊन टाळ्या वाजीन कोण, यांचे झेंडे धरीन कोण, यांचे बॅनर लावीन कोण, हा प्रश्न ह्या लोकांसमोर आहे. चला मित्रांनो, आपलं सरकारला ती विनंती आहे की बाबा शेतकरी कसा सक्षम बनेल हे बघा. शेतकऱ्याला मरून देऊ नका. आणि जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी करत नाही तोपर्यंत कर्जमाफी हा आमचा अधिकार आहे, लक्षात घ्या, आणि तो आम्ही मागत राहू. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.